खरं तर दीपक भाऊ बोर्डे हे जालन्यामध्ये उपोषण करत आहे आणि तुम्ही महाराष्ट्रभर रस्ता रोक आंदोलन करताय, टेंभुर्णीमध्ये आंदोलन करताय. रस्ता रोक काय करतात, काय मागणी आहे आपली? गेल्या 17 सप्टेंबरपासून दीपक भाऊ हे जालना येथे अहिल्याबाई होळकर स्मारक चौकामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे. 17 सप्टेंबरपासून आज 1 तारीख, आज त्यांना 14-15 दिवस झाले त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची तब्येत ढासळलेली आहे. त्यांनी 24 सप्टेंबरला ज्या ठिकाणी जालना येथे इतिहासात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मोर्चा त्या ठिकाणी झाला होता, तर त्या मोर्चामध्येच त्यांनी घोषणा केली होती की बाबा 1 तारखेला आपल्याला चक्काजाम आंदोलन करायचं आहे महाराष्ट्रभर. त्याच अनुषंगाने आम्ही त्यांच्या शब्दावर सरकारने दखल न घेतल्यामुळं आम्ही टेंभुर्णी या ठिकाणी चक्काजाम असं आंदोलन केलं आहे. म्हणून माझी सरकारला हीच विनंती आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी 2014ला आम्हाला शब्द दिलेला होता की तुमचं या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, ST सर्टिफिकेट वाटू. तेव्हा गोपीचंद पडळकर या ठिकाणी आंदोलन करते होते. अनेक नेते आमच्या या समाजाचे होऊन गेले की त्यांनी अनेक आंदोलनं या ठिकाणी आरक्षणासाठी केले. आज रोजी दीपक भाऊ त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर 14ला फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता. आमचं म्हणणं तेच आहे, दीपक भाऊचं म्हणणं तेच आहे की 14चा शब्द पाळा आणि ST सर्टिफिकेटची अंमलबजावणी करून आमच्या प्रत्येक लेकराला ते पोहोचलं पाहिजेत. आणि जो 70 वर्षाचा जो आमचा जो मागास वर्ग आमचा धनगर समाज आहे, तो बॅकवर्ड आमचा भरून निघेल. इथून पुढच्या लेकराला आमचा त्याचा फायदा